तर मी आता हॅरिसन्स पॉडकास्ट ऐकत होतो इंटरनल मेडिसिनचा. तर त्यातल्या 126 एपिसोडमध्ये लंग ॲब्सेस डिस्कस केलेला आहे. केस डिस्कस केलेली खूप चांगल्या प्रकारे आणि त्याच्या ट्रीटमेंटवर क्वेश्चन विचारला आणि ते क्वेश्चन पण खूप चांगल्या प्रकारे डिस्कस केलेला आहे. तर काय होते, 60 इयर ओल्ड, शॉर्टनेस ऑफ ब्रेथ असते पेशंटला, 10 दिवसापासून फिवर आहे, प्रोडक्टिव्ह कफ आहे आणि ॲक्यूट फिब्राईल रेस्पिरेटरी इलनेस आहे. ह्याच्यावरून कळतं आहे आपल्याला. जेव्हा सिटी स्कॅन केलं तेव्हा 7 सेंटीमीटरची कॅव्हिटी. तर ह्या सगळ्यावरून कळतं की आपल्याला केस कशाची, लंग ॲब्सेसची केस आहे. मग त्या ट्रीटमेंटबद्दल ऑप्शन दिलेलं होतं वेगवेगळे. एक तर ॲम्बिसिलिन सल्बॅक्टम आहे, दुसरं सेफिपाईम आहे, तिसरं मेट्रोनिडाझोल आहे, चौथं रिफाम्पिसिन, पायरिमेथॅमाइन, इथॅम्बुटोलिन, पाचवं वँकोमायसिन आहे. तर उत्तर काय आहे? उत्तर आहे आपलं ॲम्पिसिलिन प्लस सल्बॅक्टम कॉम्बिनेशन. तर हे इन्फेक्शन जे असते लंग ॲब्सेसचं ते पॉलिमायक्रोबियल ऑर्गॅनिझम्समुळे असते आणि त्यात पण मोस्टली ॲनारोब्स असतात प्रिडॉमिनेंटली. त्यामुळे ह्याच्यात आपण ॲम्पिसिलिन प्लस सल्बॅक्टम देतो. मोस्टली म्हणजे फर्स्ट लाईन थेरपी क्लेंडामायसिनची आहे आणि त्यानंतर आय व्ही बीटा लॅक्टम पण देऊ शकतात. पण कधी कधी क्लेंडामायसिन क्लॉस्ट्रिडियम डिफिशियल इन्फेक्शन कॉज करतं, त्यामुळे ते देतील नाही. तर दुसरं काय, सिफिफॅम काय आहे, 4th जनरेशन सिफालोस्पोरिन आहे आणि मोस्टली ते सुडोमोनास इन्फेक्शनमध्ये यूज केलं जातं. तिसरं काय, मेट्रोनिडाझोल ॲनारोब्स अगेन्स्ट युजफुल आहे, जे की ॲनारोब्स कॉज करतात लंग ॲब्सेस, ते नॉट युजफुल इन पॉलिमायक्रोबियल इन्फेक्शन. रिफाम्पिसिन, पायरिमेथॅमाइन आणि इथॅम्बुटोल हे सगळे टीबीच्या थेरपीमध्ये आपण यूज करतो. जे वँकोमायसिन आहे ते मार्सा म्हणजे मेथिसिलिन रेजिस्टंट स्टॅफ ऑरियस त्याच्यामध्ये आपण यूज करतो. इथं काय त्याचं एवढं यूज नसणार आहे आणि त्या वँकोमायसिन पुअर ॲनारोब कव्हरेज आहे आणि त्या ॲनारोबच मोस्टली कॉज करतात लंग ॲब्सेस. तर हे सगळं होतं. तर तुम्ही हॅरिसन्स इंटरनल मेडिसिनचा पॉडकास्ट ऐकू शकता. तर त्यात हा 126 एपिसोड बघा. खूप चांगल्या प्रकारे केस कवर केलेली लंग ॲब्सेसची.